नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः. मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. तेथ तृप्तीचेनी संतोषे. गरळजे वमी मुखे. तेने तिये चेने पियुषे प्राण जिये. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. योग साधना करणारा जो साधक आहे, जो पवित्र देशाचा अंगीकार करून त्या देशामध्ये गेल्यानंतर सद्गुरूच्या स्मरणाने साधनेला प्रारंभ करतो आहे, ज्याच्या जीवनामध्ये चित्ताच्या इंद्रियांच्या सर्व क्रिया संयमित झालेल्या आहे, किंवा जो कोणत्याही प्रकारे आपल्या शरीराला चंचल न होऊ देता शरीराचा काय भाग, याचा अर्थ पाठीचा कणा, मस्तक आणि मान एका रेषेमध्ये स्थापन करतो आणि साधनेला तो प्रारंभ करतो आहे. ही साधना करत असताना त्याच्या शरीराची रचना सांगितली. आता तो कोणत्याही विषयांचं अवलोकन करत नाही. दिशांचं अवलोकन करावं किंवा रूप नावाच्या विषयाचं दर्शन घ्यावं असा त्याच्या मनामध्ये विचार येत नाही. फार झालं तर त्याची दृष्टी आपल्या नासिकेच्या अग्रभागापर्यंत येते. त्याच्या पलीकडे तो कोणत्याही प्रकारचं अवलोकन करत नाही. अंतःकरणामध्ये राग नाही, कुणाच्या विषयी द्वेष नाही. एकांतामध्ये राहतो, त्यामुळे निर्भय स्थितीला प्राप्त झालेला आहे. काया वाचा मनाने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेमध्ये अष्टभोगांचा परित्याग केलेला, संकल्प विकल्प रहित चित्ताने भगवत स्वरूपाचं चिंतन करणारा आणि या जगतामध्ये भगवत प्राप्तीविषयी अन्य कोणत्याही प्रकारचा श्रेष्ठ लाभ नाही अशी ज्याची अंतःकरणाची भूमिका, असा साधक साधनेला प्रारंभ करतो. त्याच्या जीवनामध्ये काय बदल घडतात किंवा साधनेत त्याला कोणकोणते अनुभव येतात, तो विचार येतपासून पुढे ज्ञानोबाराय प्रतिपादन करतात. मूलाधार चक्राच्या ठिकाणी ज्याने मूलबंध दिलेला आहे, आपल्या कंठाच्या ठिकाणी जालंधर बंध आणि नाभीच्या ठिकाणी ओडियाना बंध, या 3 बंधाच्या माध्यमातून जो अपान वायू कोंडला गेला तो नाभी स्थानावर गर्जना करतो. लहानपणापासून आतापर्यंत सेवन केलेल्या पदार्थाची जी काही शरीरामध्ये कुचकी घाण राहिलेली आहे ती सगळीच्या सगळी तो बाहेर टाकतो. कधी व्याधी प्रगट करतो तर कधी व्याधीला नष्टही करतो. साधकाला भीतीही घालतो, पण ज्ञानोबारा म्हणतात साधकाने घाबरू नये. एकीकडे अपान वायूचं हे कार्य आहे, दुसरीकडे वज्रासनाच्या माध्यमातून जी उष्णता प्रगट झाली त्या उष्णतेने कुंडलिनी नावाची शक्ती जागृत होते. ज्ञानोबारा तिचं वर्णन करतात. नागिनीचे पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले शेजे जैसे, तैसी ती कुंडलिनी मोटकी आवट वळणी, अधोमुख सर्पेने निदेली असे. 3.5 वेढे देऊन जसं नागिनीचं पिलू असेल ते केशराच्या पाण्याने त्याने स्नान करावं आणि वेटोळे घेऊन त्याने झोपे करता आपली बैठक मांडावी, तशी ते कुंडलिनी नावाची शक्ती आहे. औट वळणी आहे. 3.5 तिच्या आकारानुसार 3.5 वेढे तिनं दिलेले आहे आणि खाली मुख घालून असणारी ही सर्पिणी सुषुप्ती अवस्थेला प्राप्त झाली, परंतु वज्रासनाच्या उष्णतेचा त्याला चिमटा निघाला आणि त्यामुळे ती जागृतीला प्राप्त झाली. आता जागृतीला प्राप्त झाल्याबरोबर ती अंग मोडते कौतुकाने. तर ज्ञानोबारा तिचं सुद्धा सुंदर वर्णन करतात. ते दिसते कशी त्या काळामध्ये, जणू काही नक्षत्र उलंडावं, सूर्याने आपलं आसन सोडावं किंवा तेजाचं जे बीज आहे ते अंकुरासहित प्रगट व्हावं, अशी ती कुंडलिनी शक्ती त्या प्रसंगाला दिसते. तिला अगोदरच फार दिवसांची भूक असते. जाग होण्याचं निमित्त प्राप्त झालं आणि अतिशय आवेशाने ते आपलं मुख
मागच्या ओळीमध्ये होतं 23व्या अधोमुख सर्पिणी, तिने आपलं मुख खाली घातलेलं होतं, पण जागृत झाल्याबरोबर ती मुख खाली नाही ठेवत. आवेशी पसरे मुख ऊर्ध्व वजू, वरच्या भागाकडे सरळ ती आपलं मुख पसरते आणि मग भूक लागल्यानंतर ती काय काय खाते या सगळ्यांचा विचार ज्ञानोबाने विस्ताराने प्रतिपादन केला. पहिला तर हृदयकमळाखाली असणारा जो वायू, त्या वायूला खाते. मांसाचे जे काही घास असतील ते भक्षण करते. ज्या ज्या ठिकाणी त्याला मांस दिसतं ते सगळं मांस खाते. एखाद्या प्रसंगाला 1-2 घास हृदयाचे सुद्धा लचके तोडते. आपल्या भागाची काही रचना जी आहे ती तर सोडित नाही, पण नखामध्ये असणारा सुद्धा सार भाग भक्षण करते. आणि हाडाचा जो सापळा आहे योगी पुरुषाचा, त्या सापळ्याच्या वरती फक्त त्वचेचा पापुद्रा तेवढी ठेवते ती, बाकी सगळं मांस असेल ती खाते. हाडांच्या आतमध्ये असणारे जे नळे, अस्थींचे नळे, निरपे, ते सगळी ओरपून घेते. आपल्या अंगामध्ये जे काही रक्तवाहिन्या आहे त्याला शिरा असं म्हणतात, त्या शिरांची काही जाळी आहे त्या जाळीला सुद्धा ते ओरपून घेते. जसं काही काही माणसं नाही का पुरणपोळी खाताना आमटीचा फुरका वाढतात, तसं ते करते. शिरांचे हिर ओरपे आणि तव बाहेरी विरुळे करपे रोम बीजांची. आपल्या अंगावर असणारे जे केस आहे त्या केसांचा त्वचेखाली बीज असतं, त्या बीजापासून केसांची वाढ होते. तर तिने ते सगळं भक्षण केल्यामुळे बाहेर केसांची सगळी असणारी रोमबीजांची विरुडी वाढ करपून जाते. सप्तधातूंना तर एका घासामध्ये एका तहानेत ती घोट भरते. आपल्या नाकातून जो काही बाहेर जाणारा वारा त्याचं ज्ञानोबाने माप सांगितलं आहे. नासा पुटवणी वारा जो जातसे अंगोळे 12, तो गचिये धरुणी माघारा आत घाली. बाहेर जाणारा जो वारा आहे त्याचं माप सांगितलं बरं. याला दीर्घ श्वसन प्रक्रिया असं म्हणतात. इतक्या मापापर्यंत तो वायू बाहेर जाऊ शकतो, ते त्याला गच्च आवळते किंवा गचीय धरी म्हणजे गचुऱ्याला धरते. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये शब्द वापरतात ना, गचुऱ्याला हात घातला म्हणतात, म्हणजे ती गळ्याला धरते ते वायूच्या आणि त्याला पुन्हा माघारी वळविते. मग परिणाम काय होतो, अपान वायू वरती येतो आणि प्राणवायू खाली जाण्याचा प्रयत्न करतो. या 2 वायूचा जिथं संगम होतो फक्त 6 चक्रांचे पदर शिल्लक राहतात. आता तो अपान वायू आणि प्राणवायू यांची त्या प्रसंगाला एकत्रितपणाने भेट झाली असती, पण का झाली नाही, त्या प्रसंगाला कुंडलिनी नावाची शक्ती क्षणभर व्यग्र असते आणि त्यामुळे ती त्या दोघांना विचारते तुमचं इथं काय काम. त्यामुळे त्या दोघांचं ऐक्य होत नाही. मग अर्जुना श्रवण कर बरं. शरीरामध्ये असणारे सगळे पार्थिव धातू सर्व ती भक्षण करते, काही शिल्लक ठेवत नाही. आणि शरीरामध्ये असणारा जो पाण्याचा अंश आहे त्यालासुद्धा ती चाटून पुसून साफ करते. 2च भाग जास्त आहे आपल्या शरीरामध्ये, एक आहे पाण्याचा भाग आणि दुसरा आहे पृथ्वीचा भाग. देवाच्या शरीरामध्ये तेज भाग जास्त असतो, म्हणून देवाचे शरीर जे दाखवतात ना चित्रामध्ये, तर त्यांच्या मस्तकाच्या भोवती असं आभामंडल दिसतं आपल्याला. देवाच्या शरीराची सावली पडत नाही असं म्हणतात, कारण त्यांचं शरीर हे तेज स्वरूपाचं असतं. जे भूत प्रेत असतात ना, तर त्यांचं वायुप्रधान शरीर असतं, त्यामुळे ते दिसत नाही, वाऱ्याप्रमाणे शरीर. आणि वारा कुठं चालतो, आकाशामध्ये. वारा आकाशात चालतो म्हणून त्याला खेचर म्हणतात. पक्षीसुद्धा आकाशामध्ये उड्डाण करतात म्हणून त्यांना खेचर म्हणतात. आणि वाऱ्याप्रमाणे ज्यांचं शरीर म्हणून त्या भूतांनासुद्धा खेचर म्हणतात. ओवी तशी ज्ञानोबाऱ्यांची खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणा असवे सुमना समाधी जोडे. म्हणून भूतांचं शरीर हे वायुप्रधान आहे, देवांचं शरीर तेजप्रधान आहे. आपलं पार्थिव पृथ्वी जास्त आपल्यामध्ये तत्व विद्यमान आहे, पण शरीरातल्या पृथ्वी तत्वाला आणि जलतत्वाला सर्व प्रकारे ती भक्षण करते. 40व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये ज्ञानोबारे सांगतात, ऐसी दोन्ही भूते खाई ते वेळी संपूर्ण धाये. कुंडलिनी शक्ती आप आणि पृथ्वी या भूतांना सर्व प्रकारे खाल्ल्यानंतर
मग तिला थोडंसं बरं वाटतं. ते वेळी संपूर्ण धाई संपूर्णपणाने तृप्त होते आणि मनुष्य तृप्त झाला तर तो थोडा शांत होत असतो. जास्त भूक लागली की माणसं अशांत होतात. कधीकधी मग त्या भांड्यावरही राग निघत असतो, नाहीतर मग एखाद्या वस्तूवर. असं घडतं बघा. म्हणजे राग जर आला तर भुकेचं प्रमाण वाढतं किंवा भूक वाढली की राग येतो. आणि जर मनुष्य तृप्त झाला की शांत होतो. कधीकधी मुलं बघा तुम्ही, जर भूक लागली इतके चिडचिड करतात, आणि जर त्यांना चांगलं पोटभर अन्न दिलं, नावडीचा पदार्थ पुरवला, इतकं लाड करतात की लगे आपल्या पायाजवळच घोटाळतात. मग आपल्याला वाटतं हा खरा का नेमका तो खरा. तर त्याचा परिणाम आहे भुकेमुळं ते होत असतं. तशी ही कुंडलिनी शक्तीसुद्धा प्रचंड भूक लागल्यामुळे अगोदरच तिला जागं करण्याचं निमित्त झालं. त्यामुळे ते सगळं काही भक्षण केलं. भक्षण केलं की शांत होऊन राहते. ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होणे राहे सुषुम्ने पाशी. शरीरामध्ये बऱ्याच नाड्या आहेत. त्या योगशास्त्राचा विचार करत असताना जवळपास 3.5 लाख नाड्या आहेत शरीरामध्ये. आपल्याला त्या पाहता येणार नाही, पण जे योगी पुरुष याचा अभ्यास करतात ग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. दिसतसुद्धा नाही. ते जास्त करून जे मेंदूचा अभ्यास करतात ना, आता त्याला ते मला इंग्रजीतला शब्द काही न्यूरोसर्जन म्हणतात का त्याला, न्यूरोसर्जन. तर त्याचा जे अभ्यास करतात ना, तर असं म्हणतात की मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या आपल्या केसांच्या आकाराच्या नाड्या काही असतात, आणि त्यातल्या एखाद्या नाडीतला रक्तपुरवठा कमी झाला तरी मनुष्याला चक्कर येऊ शकते. असं घडतं बरं. इतकं त्याची सूक्ष्मता आहे. नंतर कधीकधी त्या नाड्या फुटतात. म्हणून जास्त टेन्शन घेऊ नये. कशाला ताण घ्यायचा, जगणारच किती दिवस आहे आपण. शांततेनं राहायचं आणि समाधानी राहायचं. आयुष्य आपल्याला खूप चांगलं मिळालेलं आहे. काय माणसं विनाकारण चिंता करतात ना, 5वी पिढी काय खाईल, काही का खाय ना, आपण काय खायचं ते खाऊन घ्या. चिंता केली का त्याचा ताण मेंदूवर होतो आणि त्या नाड्या मग फुटूही शकतात, तुटूही शकतात. म्हणून थोडंसं आध्यात्मिक व्यक्तीने तरी कमीत कमी समाधानी प्रसन्न राहिलं पाहिजे. सगळ्याची चिंता कशाला करायची. आपलं काय होईल याचा विचार, उद्या काय होईल हे माहिती का आपल्याला. म्हणजे एक सुभाषित फार गोड आले बघा. गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिंतयेत वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः. भूतकाळातला शोक करू नये, तो हातून निघून गेलेला आहे. भविष्यं नैव चिंतयेत, भविष्यकाळाची काळजी करू नका, कारण तो अजून यायचा आहे. मनुष्य भूतकाळातला खेद करतो, भविष्यकाळाची चिंता करतो आणि हातात असलेला वर्तमान काळ व्यर्थ घालवितो. वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः. म्हणून कायम वर्तमान काळामध्ये जगता आलं पाहिजे. आताचा क्षण आहे ना, तेवढाच आपल्या हातामध्ये आहे आणि तोच आपण सुंदर जगला पाहिजे. सांगायचं काय आहे, नाड्या एवढ्या आहे. मस्तिष्कामध्ये कितीतरी नाड्या आहे शरीरामध्ये, त्यांना केसांच्या आकाराच्या एवढ्या सूक्ष्म आहे. 3.5 लाख नाड्या, त्यामध्ये 14 प्रधान आहे आणि त्या 14मध्ये सुद्धा 3 जास्त महत्त्वाच्या आणि तिघामध्ये एकच महत्त्वाची आहे. त्या 14मध्ये 3 महत्त्वाच्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना नावाची एक नाडी आहे. ते ज्ञानोबारायांचा वासुदेव प्रकरणातला अभंग आहे ना, ते न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. हा मार्ग कठीण आहे. योग मार्ग कोणाला कठीण आहे. 6व्या अध्यायामध्ये एरवी सोपे योगासारखे काही आहे. योगासारखं काही सोपं आहे का, काहीच नाही. आणि 12व्या अध्यायामध्ये क्लेशोधिकतरस्तेषा म व्यक्तासक्त चेतसाम. तर हे का म्हटलं, देहवद्भिही, जो देहासक्त आहे त्याच्यासाठी योगमार्ग कठीण आहे, पण जो देहावर विरक्त आहे त्याच्यासाठी योगमार्ग मात्र सोपा आहे. जगातलं कोणतंही साधन कठीणही नाही आणि कोणतंही साधन सोपंही नाही. अधिकारावर ते अवलंबून आहे. अधिकार चांगला असेल तर कठीण साधनसुद्धा सोपं असतं आणि अधिकाराची उणीव असेल तर सोपं साधनसुद्धा कठीण वाटतं. पण ते आपल्या अधिकारावर अवलंबून आहे सगळी साधनाची प्रक्रिया. तर त्यामध्ये डावी नाकपुडी जी आहे तिला इडा असं म्हणतात, उजवीला पिंगला असं म्हणतात
आणि पाठीच्या कण्यामध्ये जी आहे तिला सुषुम्ना नावाची नाडी म्हणतात. ही परमपदाची दात्री आहे, म्हणजे परमपद प्रदान करणारी ही नाडी आहे. आणि म्हणून योगी पुरुष तिथं ती कुंडली नावाची शक्ती शांत होऊन राहते. ज्ञानोबा म्हणतात मग सौम्य होणे राहे सुषुम्नेपासी, तिथपर्यंत ती राहते. आणि मग तिचे बरेच प्रकारचे ठिकाणंही आहे, मुख्य म्हणा किंवा काही शक्ती पण तिच्या ठिकाणी बऱ्याच आहे. ती परमपदाला प्रदान करणारी. पुढे होतं काय आता तो विचार पुढच्या ओळीमधून सांगतात. 41व्या क्रमांकाची ओळी. तेथ तृप्तीचे नि संतोषे, गरळ जे वमी मुखे, तेने तिये चेने पियुषे, प्राण जिये. आपल्या मनामध्ये शंका येईल आता की आता कुंडलिनी शक्ती जागृत झाली प्रचंड उष्णतेनं, आणि तिने जो धडाका लावला खाण्याचा, मांस खाते, आपल्या हृदयकोशाच्या तळवटाखाली असणारा प्राणवायू भक्षण करते, 1-2 लचके आपल्या हृदयाचे तोडते, सगळं खाऊन टाकते. पृथ्वी असेल, जल असेल, जगण्याकरता या औषधाला लागतं की नाही. मी एकदा गुरुवारी डॉक्टर बाबांच्या प्रवचनात ऐकलं होतं, शरीर इतकं चांगलं कमवलं पाहिजे की 3 दिवस जरी आपल्याला खायला काहीच नाही मिळालं तरी आपल्यावर परिणाम झाला नाही पाहिजे. एवढं चांगलं शरीर कमवलं पाहिजे. म्हणजे व्यायाम चांगला केला पाहिजे आणि आहारही चांगल्या प्रकारचा पौष्टिक, सात्विक आणि शाकाहारी घेतला पाहिजे. मग अशा आहाराने शरीरामध्ये शक्ती संचय होतो आणि प्रसंगाला ती शक्ती वापरली जाते. गाडी चालवतो ना आपण, तर त्या गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकतो, तर त्याच्यामध्ये रिझर्व असा काहीतरी भाग असतो बघा. मग आता गाडी रिझर्वर लागली बरं, तर ती रिझर्वर जरी लागली तरी 40 किलोमीटरपर्यंत चालते असं म्हणतात ना. तसं 3-4 दिवस जरी रिझर्व लागला, आपल्याला काही खायला नाही मिळालं तरी आपली शरीराची प्रक्रिया चालली पाहिजे. तर यासाठी शरीर चांगलं कमवलं पाहिजे. बाबांच्या मुखातून ऐकलं, शरीरामध्ये मेद आवश्यक आहे, चरबी म्हणतात त्याला, पण ती विनाकारण कुठेही वाढली नाही पाहिजे. शरीरातली चरबी कुठेही नाही, तर तिचं सुद्धा योग्य परिमाण आहे. व्यायामाने शरीर चांगल्या आकाराचं होतं. आणि मग ज्या काळामध्ये अन्न नाही मिळालं त्या काळामध्ये आपला प्राण त्या मेदाचा वापर करत असतो. असं ते एका प्रवचनात मी ऐकलं. माझा काही तो शरीरशास्त्राचा अभ्यास नाही तेवढा, परंतु सांगायचा भाग काय आहे की शरीरामध्ये ऊर्जेचा संग्रह असला पाहिजे. आता हे आपण असा हात धरला तर बोटामध्ये आपली त्वचा सापडते ना. चिमटा जरी घेतला आपल्याला तर आपली त्वचा 2 बोटाच्या चिमटीमध्ये सापडते. जोग महाराजांनी असं शरीर कमवलं होतं की 2 बोटामध्ये त्यांचं शरीर सापडत नसायचं. काय घट्ट आणि मजबूत शरीर कमवलं असेल. 2 बोटामध्ये चिमटीमध्ये न येणारं शरीर किती मजबूत असेल, सहजासहजी ते येणारं नाही. त्यामुळे शरीर कमवणं, व्यायाम चांगला केलाच पाहिजे. आरोग्यासाठी का होईना व्यायाम फार महत्त्वाचा आहे. थोडे प्राणायाम, योगासन आणि सूर्यनमस्कार. गुरुवारी मारुती बाबा याही वयामध्ये साधना करतात बघा, व्यायाम करतात, प्राणायाम करतात. बाबांचं शरीर किती म्हणजे महत्त्वाचं आहे. आणि याही वयामध्ये आपण 2 दिवस प्रवास केला का 3ऱ्या दिवशी दिवसभर झोपतो, कसर काढून घेतो सगळे. म्हणजे आपलं शरीर आपल्याला एवढी साथ देत नाही. त्याचं कारण आहे ते कमवलं पाहिजे, दीर्घ श्वासही घेतला पाहिजे. हे सगळं अनुष्ठानाचं योग मार्गावर हा फक्त ऐकण्याचा नाही आहे. नाही तर मग ऐकायची म्हणून ऐकायची कथा असं नाही. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिशी, तरी आम्हाशीची वाणी कायसी सांगावयाची, असा योग मार्ग. मग आपल्याला असं वाटेल कुंडलिनी शक्तीने सगळं काही भक्षण केलं शरीरातलं, मग आता योगी पुरुष जगतो कसा. तर ज्ञानोबा ती शंका या ओळीतून दूर करता. तो कशाने जगतो, मनुष्य कशाने जगतो, प्राणाने जगतो. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत. माणसं म्हणतात ना, नाडी बघा बरं, हा नाडी चालू आहे, नाकाजवळ कापूस धरा, श्वास चालू आहे, हृदयाचे ठोके ऐका बरं, चालू आहे. म्हणजे याचा अर्थ अजून त्याचा प्राण आहे. आणि जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जिवंत आहे. कधी कधी असं घडतं बरं, एखाद्या प्रसंगाला एखाद्या व्यक्तीला मृत म्हणून घोषित केलं जातं आणि काही माणसं सरणावर गेल्यावर उठतात. असे काही घटना घडतात. त्याच्यामुळे ते कारण त्याचा प्राण जिवंत आहे.
घडतं असं. कधी कधी उष्णता लागते खालून, उष्णता लागली की कोमात गेलेला माणूस हे बाहेर येऊ शकतो व असं घडतं की नाही. पण हे सगळे उदाहरणं तसे नाही, प्राण महत्त्वाचा आहे. ते तृप्तीचेनी संतोषी. पृथ्वी आणि जल या दोन भूतांचं भक्षण केल्यामुळे संपूर्ण धाय असं म्हटलं आहे. कुंडलिनी शक्ती संपूर्ण तृप्त होते आणि मग तृप्तीचेनी संतोषी. मागच्या वेळीमध्ये तृप्ती आलेली आहे. ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होणे राहे सुषुम्ने पाशी, अशी ती तृप्त झाली आहे. आणि मग तृप्त झाल्यानंतर मुखे जे गरळ वमी, वमी म्हणजे वांती करते ती कोण? कुंडलिनी नावाची शक्ती आपल्या तोंडाने आपण भक्षण केलेल्या शरीरातल्या सगळ्या धातूंना तृप्त झाल्यामुळे तिच्या मुखातून जी काही वांती बाहेर पडते ती गरळ वमी, वमी हे क्रियापद आहे. आणि मुखे गरळ वमी, तोंडाच्या द्वारे जी गरळ ओकते, आता तिची आहे ती गरळ कुंडलिनी शक्तीची. पण ती गरळ म्हणजे सामान्य नाही, तर तेने म्हणजे त्या गरळाच्या द्वारे तियेचेनी, तिच्या मुखातून बाहेर पडणारी जी गरळ तिच्याने, तो एक प्रकारचा अमृताचा भाग आहे. पियुषे प्राण जिये. दिसायला ती आहे गरळ, पण त्याचा लाभ झाल्यामुळे तो एक प्रकारचा अमृताचा भाग आहे. आणि त्या अमृताच्या भागाचं सेवन केल्यामुळे योगी पुरुषाचा प्राण जगतो. म्हणून जरी हाडाचा सापळा असेल, त्या हाडाच्या सापळ्यावर त्वचा फक्त पापुद्र्याप्रमाणे चिकटलेली असेल आणि कुंडलिनी सगळं प्रकारचं भक्षण करून थांबली जरी असेल, तर योगी पुरुषाचं शरीर पडत नाही. कारण त्या प्राणाला मिळतंय अमृत. हे सुरुवातीला मिळालेलं अमृत आहे, पुढं अमृताचं तळ येणार आहे आणखीन. आणि ते मिळालं की मग योगी पुरुषाला नूतन कांती प्राप्त होते. काही काही गरळ विषदायक असते आणि काही त्या कीटकांची गरळ ही अमृताप्रमाणे असते. पाल असते ना, पाल, त्या पालीची गरळ आहे ना विषदायक असते बघा. म्हणून ती जरी चुकून जरी आली, पाल नाही पालीची गरळ चुकून जरी एखाद्या पदार्थावर पडली तर घात होण्याची शक्यता आहे. आणि मधमाशी, तिच्याही मुखातली गरळच आहे की नाही. ते फुलाचा मकरंद भक्षण करते, आपल्या अंगामध्ये साठवते किंवा कंठामध्ये साठवते. आता तिचं पोट केवढं, तिचा कंठ केवढा, पण तिच्या मुखातून आलेली गरळच आहे ना ती, त्याला आपण मध म्हणतो. तर तो अमृताप्रमाणे गोड आहे. जरी तो तिचा गरळ असेल मधमाशीचा तरी तो गोड आहे. नाही म्हणे मग मधमाशीचा ज्याप्रमाणे आपण घेतो तर तो तरी विकत घ्यावा लागतो, पालीचा तर फुकट मिळतो म्हणे, घेऊ तर मग घेणारा सापडणार नाही. यद्गत्वा असं घडेल की नाही. तर तसं जशी ती मधमाशीच्या मुखातली गरळ अमृताप्रमाणे गोड आहे, तशी कुंडलिनी शक्ती जी तिच्या मुखातून बाहेर, कारण पदार्थ अगोदर भक्षण केलेले आहे आणि ते सगळे पदार्थ खाल्ल्यामुळे सप्तधातू काय किंवा काय काय, तर तिच्या मुखातून गरळ बाहेर पडली तर तेवढ्या त्या अमृताने प्राण जगतो. म्हणून योगी पुरुष जिवंत राहू शकतो जरी हाडाचा सापळा झाला तरी. मग ते वाल्मिक ऋषीच्या अंगावर वारूळ झालं, पण का? प्राण जिये, प्राण मात्र जगतो आहे. आता तो पियुष म्हणजे अमृताचा भाग कुठून बाहेर पडतो तर बघा, तो अग्नी आतून निघे. आता त्याला अग्नी का म्हटलं आहे? कारण तो उष्णतेनं प्राप्त झाला म्हणून त्या विषरूप त्याला अग्नी असं. गरळ आहे ना, तर गरळाला कधी कधी विष म्हटलं जातं आणि विष हा दाहक असतो म्हणून त्याला अग्नी म्हटलं या ठिकाणी. तो अग्नी आतून निघे परी सभाय निवऊचे लागे. काही ठिकाणी हा अग्नी आतून शब्द एक आहे का वेगवेगळा आहे? जोडलेला आहे का शब्द? हा वेगळाच आहे ना, वेगळाच पाहिजे. जर एकत्र असेल तर पुन्हा त्याचा अर्थही वेगळा लागेल. पण तो अग्नी विषरूप नावाचा हा अग्नी गरळ ज्याला म्हणता आतून निघे, तो शरीराच्या आतून बाहेर पडतो. केव्हा?
तो अग्नी आतून असा एक भाग घेता येईल आपल्याला. अग्नीच्या आतून निघालेला पदार्थ उष्ण असतो. अग्नीमधून तुम्ही एखादं लाकूड काढलं, लाकूड उष्ण राहतं. अग्नीतून एखादा धातू काढला तर उष्ण राहतो आणि तो उष्ण पदार्थ हातात घेतला तर चटका लागतो. पण आश्चर्य असं आहे, अग्नी आतून निघे पियुष, तो अग्नीच्या आतून निघलेला जो गरळ नावाचा अमृताचा भाग आहे तो अग्नीप्रमाणे दाहक पाहिजे ना. जो जो पदार्थ अग्नीच्या आतून निघतो तो दाहक असतो. पण इथलं आश्चर्य असं आहे, जरी तो अग्नीच्या आतून निघाला सबाह्य निवऊची लागे, आत बाहेर शरीराला तो शांत करत करत जातो. म्हणून तो अग्नी आतून निघे असा एक शब्द घेतला तर असा अर्थ लागेल की अग्नीच्या आतून निघतो खरा, पण सबाह्य निवऊची लागे. अग्नी शब्द जर वेगळा घेतला तर विश्वरूप असणारा हा अग्नी बाहेरून येत नाही. जसं भगवान शंकराने हलाहल प्राशन केलं तर ते बाहेरून आलं होतं. कुठून? क्षीरसागरातून. आणि त्याने मात्र दाह झाला त्यांचा. राम नावाचं जप केला तेव्हा ते शांत झाले. तो अग्नी बाहेरून आला होता. पण हा विषरूप अग्नी म्हणजेच अमृतरूप अग्नी त्याला म्हटलं आहे. दाहक आहे म्हणून त्याला अग्नी म्हणायचं. कधी कधी अमृतरूप अग्नी किंवा त्याला विष असं दाहक त्यामुळे म्हणतात. तर तो आतून निघालेला आहे, परंतु सबाह्य निवऊचे लागे, शरीराला आत बाहेर तो निवऊचे लागे, शांत करू लागतो. आणि एकदा अमृत मिळालं, तुम्ही कितीही प्रयत्न करा, झाडाला किती पाणी द्या, किती चांगल्या प्रकारची खतं द्या, पण जोपर्यंत वरचं पावसाचं पाणी पडत नाही झाडं प्रसन्न होत नाही. कारण पावसाचं पाणी हे त्यांच्याकरता अमृत असतं. त्या अमृताने करपलेली सुकलेली पिकंसुद्धा चांगल्या प्रकारे तग धरतात. तसं हे अमृताचा लाभ झाल्यामुळे काय होतं, ते वेळी कसो बांधिती अंगे सांडिली पुढती, सांडिली अंगे सांडिली कसो पुढती बांधिती असा अन्वय घ्यावा लागतो. कस म्हणजे बळ, सामर्थ्य, आणि सांडिली म्हणजे सांडलेलं. ज्या शरीराने आपलं सामर्थ्य टाकलेलं होतं अगोदर, आता अमृताचा लाभ झाल्यामुळे शरीरातली ती अवयव पुढती म्हणजे पुन्हा एकदा कसो बांधिती, सामर्थ्याची बांधणी करता. याचा अर्थ त्यांना पुन्हा गेलेलं सामर्थ्य नूतनतेनं प्राप्त होतं. कारण अमृताचा लाभ झाला. सामान्य असणाऱ्या पिकाला जर आकाशातल्या मेघाचं जल मिळालं तरी ते प्रसन्न होतात, आणि अमृताचा पाऊस पडला तर ज्ञानोबा म्हणतात बा, सुकतया अंकुरा वरी पडेलिया पियुषधारा. ज्ञानोबारांची श्रीमंती आहे. एखादा अंकुर सुकतो आहे आणि त्याच्यावर पाऊस पडला, पण कशाचा? अमृताचा. मग आता परत तो कधीच सुकणार नाही, कारण पाऊसच अमृताचा होता. सुकतया अंकुरा वरी पडेलिया पियुषधारा. जसा तो टवटवीत सामर्थ्याने संपन्न होतो, तसं हे अमृत मिळाल्यामुळे आपली सगळी अंग सामर्थ्याला पुन्हा प्राप्त होतात. आता पुढे इथपासून सामर्थ्य प्राप्त होतात योगी पुरुषाला. मार्ग मोडती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. नाडीचे मार्ग मोडतात. वायू पुरवठा करणारे जे भाग आहे शरीरातले त्यांना नाडी असं म्हणतात. आताच आपण विचार पाहिला, 3.5 लक्ष अशा नाड्या आहेत. त्या सगळ्यांचे मार्ग मोडले जातात. वायूचे नवविधपण जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. वायू पंचप्राण आहे आणि पंच उपप्राण आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण. आणि पंच उपप्राण नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय. तर त्यातला धनंजय नावाचा जो वायू आहे ना उपप्राण, तो मृत झाल्यानंतर शरीराला फुगवितो. त्याच्यामुळे तो नाही घ्यायचा, बाकीचे 9 घ्यायचे. पंचप्राण आणि पंच उपप्राणातले नाग, कुर्म, कृकर, देवदत्त, याला म्हणतात नवविधपण वायूचे. वायूचा नवविधपणाचा भाग जाय तोही निघून जातो. म्हणजे काय? सगळा वायू एक होऊन जातो.
त्याच्यामध्ये नवविध प्रकार राहत नाहीत, सगळेच्या सगळे त्यांचे नामभेद आहेत. प्राण सोडून बाकीचे सगळे आपलं त्यातला एकच धनंजय सोडून द्यायचा, बाकी सगळे घ्यायचे. मार्ग मोडती नाडीचे नवविधपण वायूचे जाय ते निघून जातात, म्हणून शरीराचे धर्म नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी शरीराचे धर्म कोणते कोणते आहे? शरीराला 6 धर्म आहेत ना. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यते. किंवा जन्म आणि मरण हे उर्मीच आहे, क्षुधा आणि तृषा उर्मीच आहे, शोक आणि मोह याला षड उर्मी असं म्हणतात. त्यापैकी प्राणाचे धर्म आहेत तहान आणि भूक लागणं. स्थूल शरीराचा धर्म आहे जन्म आणि मरणाला प्राप्त होणं. तर शरीराचे जे काही धर्म असतात तर ते सगळेच्या सगळे निघून जातात. म्हणजे योगी पुरुषाला शरीराचे धर्म सतावत नाही. आता तो शरीरापेक्षाही पलीकडे स्वरूपापर्यंत जाण्याच्या तयारीत आहे. जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. इडा पिंगळा एक वटती गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. इडा पिंगळा एक वटती, डाव्या नागपुडीतली असणारी नाडी तर त्याला म्हणतात इडा. उजव्या नागपुडीमध्ये राहणारी नाडी त्याला म्हणतात पिंगळा. तर ही एक वटती, एक वटतात म्हणजे यांचं ऐक्य होतं. गाठी तिन्ही सुटती, 3 गाठी, गाठी म्हणजे बंद. 3 गाठी दिल्या होत्या ना, कुठं? मूळबंध, जालंधर बंध आणि ओडियाना बंध. तर या 3 गाठी सुटतात. साही पदर फुटती चक्रांचे हे. आणि शरीरामध्ये 6 चक्र आहे, त्याला षडचक्र म्हणतात. कुंडलिनी या सगळ्या चक्रांचं भेदन करते. पहिला आहे मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धाख्य आणि 2 भोव्यांच्यामध्ये आज्ञाचक्र. ते मूलाधार चक्रापासून तर आज्ञाचक्रापर्यंत या 6 चक्रांचे फक्त पदर शिल्लक राहतात. म्हणजे पडदे. साही पदर फुटती ते वेगळे होता, फुटतात म्हटलेलं आहे. साही पदर फुटती चक्रांचेही, या 6 चक्रांचे पडदेसुद्धा फुटून जातात. म्हणजे यांचं भेदन होतं, कारण ती कुंडलिनी प्रवास करते की नाही, त्या त्या चक्राचं भेदन करून वरती निघून जाते. त्यामुळे 6 चक्रांचे पदरही फुटतात. इडा पिंगळा एक वटती गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. मग हे झाल्यानंतर शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू गेमसिता न दिसे. मग आपला कोणता स्वर चालू आहे? आपल्याकडे 2 स्वर आहे. ते पेटीमध्ये 7 स्वर असतात, पण शरीरातले 2 स्वर महत्त्वाचे. तर त्याच्यामध्ये आहे डावी नाकपुडी जर चालू असेल आपली, आपण पाहत नाही बारीक त्यामध्ये, पण दोन्ही नागपुड्यातले स्वर एका काळात चालू नसतात. ते फक्त सकाळी चालू असतात किंवा संध्येच्या प्रसंगाला. आणि जर दोन्ही स्वर एका काळात चालू असतील तर तो काळ साधनेला खूप अनुकूल असतो. एरवी असा आहे, डावी नागपुडीतला स्वर जास्त प्रमाणात चालू असतो, नाहीतर कधीकधी उजव्या नागपुडीतला श्वास, त्याला स्वर म्हणतात, तो चालू असतो. तर डाव्या नागपुडीतला श्वास दीर्घ असेल, वेगात असेल तर चंद्रस्वर आहे. आणि उजव्या नागपुडीतला प्रचंड प्रमाणात असेल तर सूर्य नावाचा स्वर आहे. त्यातला पुन्हा भाग असा आहे, जर चंद्रस्वर सुरू असेल, चंद्रस्वर, तर त्या काळामध्ये पाणी पिलं पाहिजे. आणि सूर्यस्वर जर मोठ्या प्रमाणात चालू असेल तर त्यावेळेस अन्न भक्षण केलं पाहिजे. आणि हे पाहता आलं पाहिजे की आपला नेमका कोणता स्वर चालू आहे. त्या काळात जर ते भक्षण केलं, सूर्यस्वर जर चालू असेल उजव्या नागपुडीचा, आणि सकाळी जेव्हा आपण उठतो ना, तेव्हा आपले जवळपास दोन्ही स्वर सारख्या प्रमाणात चालू असतात. जेव्हा आता नका बघू बरे, दोन्ही प्रमाणात हे स्वर जर चालू असतील तर आपली साधनेत प्रगती फार लवकरात लवकर होते. म्हणून सकाळी आपण काकडा घेतो, देवपूजा करतो, ब्रह्ममुहूर्ताला जागे होतो, त्याचं कारणच ते आहे. आता कधी कधी आपल्याला जेवण करायचं आहे तर श्वास पाहायला पाहिजे कोणता सुरू आहे. डावा स्वर जर चालू असेल
आणि जेवणाची वेळ झाली, 12 वाजले, कोणी म्हणले जेवायला चला. मग आता स्वर डावा चालू आहे आणि त्या काळात तर सूर्यस्वराची आवश्यकता आहे. मग काय करायचं? काय नाही करायचं, डाव्या अंगावर 20 मिनटं झोपायचं. त्याला वामकुक्षी म्हणतात. डाव्या अंगावर झोपलं की आपला बरोबर उजवा स्वर चालू होतो. म्हणून तर जेवण झाल्यानंतर अन्न लवकरात लवकर पचलं पाहिजे, यासाठी आयुर्वेदामध्ये डाव्या अंगावर 20 मिनटं फक्त झोपावं. आपल्याला तर तयारी करायलाच 20 मिनटं लागतील. 20 मिनटं झोपावं, तर त्या काळात आपला उजवा स्वर चालू होतो आणि लवकरात लवकर अन्न पचतं, असा त्याचा अर्थ आहे. किंवा जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसावं, तर ते सुद्धा चांगलंच आहे. मग आता हे स्वराची कोणता स्वर चालू आहे यासाठी त्या नाकपुडीच्या समोर आपल्याला कापसाची वात ठेवावी लागते. आणि कोणती वात हलते आहे त्यावर आपल्याला कळतं की आपला कोणता स्वर आहे. पण योगी पुरुषाचं हे माप लागत नाही. बघा, मग शशी आणि भानू. शशी म्हणजे चंद्रस्वर, म्हणजे डावा नाकपुडीतला स्वर श्वास. भानू म्हणजे सूर्य, त्यालाच उजव्या नाकपुडीतला श्वास म्हणतात. ऐसा कल्पिजे जो अनुमानू. अनुमान प्रमाणाने जी कल्पना केली जाते ते कशावर करायची? वातीवरी. कापसाची वात घ्यायची आणि ती वात नाकासमोर धरायची. तर त्या अनुमान प्रमाणाने समजा डाव्या भागातली जर ते वात हलत असेल तर तो स्वर प्रचंड प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि उजव्या नाकपुडीसमोर धरला आणि ती जर हलत असेल वात तर उजवा स्वर आपला चालू आहे. पण आता योगी पुरुषाचा श्वास एवढा सुंदर, गंभीर, मंद, दीर्घ आकारामध्ये प्रारंभ झालेला आहे की वातीवरी पवनो गिमसितान दिशे. म्हणून योगी पुरुषाच्या समोर जर तो समाधी अवस्थेला प्राप्त झाला तर तो तुम्हाला जिवंत आहे का नाही हे त्याच्या श्वासाच्या गतीवर कळूच शकत नाही. त्याचा प्राण तर आतून जगतो आहे, पण नाही म्हणे हात धरा आणि बघा वर स्वर चालू आहे का, तर हे कळणार नाही. हातालाही नाही कळणार आणि कापसाची वात समोर ठेवली तरीसुद्धा कळणार नाही. कापूस हलका आहे आणि त्याची वात तर त्याहीपेक्षा हलकी आहे, पण तरीसुद्धा तो वातीवरी म्हणजे वातीच्या माध्यमातून सुद्धा पवनू वारा किंवा सीता न दिसे, तो सुद्धा दिसत नाही. त्या योगी पुरुषाची अलौकिकच अवस्था आहे. सामान्य पुरुषाला अनुमान कळेल का हे? आता ज्याला श्वास घ्यायला त्रास होतो त्याला काय कळणार आहे? नाहीच ना कळणार. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो वातीवरी पवनो किंवा सीता न दिसे. बुद्धीची फोलिका किंवा पुलिका 2 पाठ आहे. विरे परिमळ घ्राणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. सुषुम्ना नाडीलाच मध्यमा नाडी असं पण म्हटलं जातं, कारण इडा आणि पिंगळा यांच्या मध्ये ती आहे, त्यामुळे त्याला म्हणतात मध्यमा. बुद्धीची फुलिका. फुलिका शब्दाचा अर्थ होतो विकास. आणि दुसरा पाठ आहे बुद्धीची पुलिका. पुलिका म्हणजे नळी असं म्हटलं आहे काही ठिकाणी. तर बुद्धीची असणारा विकास तेवढा उरतो, विरे तो विरघळून जातो. बुद्धीची फुलिका किंवा पुलिका विरे. परिमळ म्हणजे सुगंध. घ्राणी उरे सुगंध तेवढा फक्त घ्राणेंद्रियाच्या ठिकाणी शिल्लक राहतो, म्हणजे सुगंधाचं ज्ञान होऊ शकतं. परंतु कालांतराने तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. जगण्याकरता प्राण महत्त्वाचा आहे आणि प्राणाकरता श्वास महत्त्वाचा आहे, परंतु तो सुद्धा असणारा परिमळ जो घ्राणेंद्रियामध्ये शिल्लक राहिलेला आहे, शक्तीच्या बरोबर मध्यमे माझी संचरे. शक्ती सवे मध्यमा सुषुम्ना नावाची नाडी, तिच्यामध्ये तो प्रवेश करतो. आता हिचा प्रवास सुरू झाला होता मूलाधार चक्रापासून, कारण तिथं ती निवांत होती ना. तैसी ती कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिनी निदेली असे. ते मूलाधार चक्राच्या ठिकाणी कंदावरी शक्ती उठिली दिसे. नाभिस्थानापासून ती जागी होते आणि क्रमाक्रमाने षडचक्राचं भेदन करते.
आता योगी पुरुषाचं शरीर सरळ आहे, सरळ समम काय शिरो ग्रीवम, आणि हिचा प्रवास सुरू झाला तर मग ही प्रवास बरोबर सुषुम्ना नाडीपासून तर वरती आज्ञाचक्राचं भेदन करून त्याला पुढं जायचं आहे. सर्वात वरती गेल्यानंतर त्याला मिळतं काय तिला, तर ते ज्ञानोबारे पुढे सांगतात. तव वरिले कडवणे ढाळे चंद्रामृताचे तळे, कान वडोनी मिळे शक्तिमुखी. तव तव म्हणजे तेव्हा, केव्हा, जेव्हा मध्यमेमध्ये शक्तीच्या बरोबर परिमळ जो घ्राणेंद्रियात उरलेला आहे तोही तिच्याबरोबर प्रवेश करतो आणि मग सुषुम्ना नाडीपासून वरचा प्रवास प्रारंभ करते. तव तेव्हा घडतं काय, वरिले कडवणे ढाळे, ढाळे म्हणजे हळूच, वरिले कडवणे म्हणजे आपल्या मस्तिष्काच्या वरच्या भागामध्ये असणारं चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे म्हणून आपण त्याला चंद्रामृत म्हणतो. ते कोणाला मिळतं, ते मिळतं आहे चकोराला. ज्ञानोबारा म्हणतात, सांगे कुमुद दळाचे ताटे, जो जेविला चंद्रकिरणे चौखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे, जैसे शारदीयेची चंद्रकळे, माझे अमृतकन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. तर ते चंद्रातलं अमृत प्रगट होण्याकरता चंद्राच्या 16 कळा पूर्ण व्हाव्या लागतात. चंद्राच्या पौर्णिमेला 15 आणि 16वी अमृत कळा. तर ते 16 कळा पूर्ण झाल्या चंद्राच्या की त्यातलं अमृत पाझरतं, ते चकोराला मिळतं. आणि योगी पुरुषाला जे अमृत मिळतं तर ते सुद्धा अमृत म्हणून त्याला 17वी जीवनकळा म्हटलेलं आहे. चंद्राची आहे 16वी कळा आणि योगी पुरुषाला जे मिळतं ती 17व्या क्रमांकाची जीवनकळा. आता ही कला प्रगट झाली की तो जगतो, पण ते मिळतं कुठं, वरिले कडवणी, वरच्या भागामध्ये मस्तिष्कामध्ये असणार एक सहस्रा नावाचं ठिकाण आहे म्हणतात, आणि तिथे हे अमृताचं तळ आहे, तळ मोठं आहे ते. तर वरिले कडवणे डाळ, ते आपल्यासारख्याला पाहता येणार नाही, ते त्याला शक्ती जागृत व्हावी लागते, नाही तर म्हणे कुठे बघू, ते आपल्याला असं एक्सरेमध्ये दिसत नाही. ते वरिले कडवणे ढाळे म्हणून म्हणलं चंद्रामृताचे तळे, ते असणारं चंद्राच्या अमृताचं तळ आहे. ईश्वराने प्रत्येकाच्या मस्तिष्कामध्ये ते ठेवलेलं आहे. काल सांगायचं राहिलं थोडंसं, आपल्या मुखामध्ये 1,00,000 नाड्या म्हणतात मुखामध्ये, आणि त्या रात्रंदिवस लाळ निर्मिती करत असतात. सगळ्यात महत्त्वाची शरीरामध्ये लाळ आहे, लाळ. ते पशु आणि पक्षाला, जास्त करून पशुला एखादी जखम झाली ते दवाखान्यात जातात का, स्वतःच्या लाळेनं साठतात ते, कारण ती सगळ्यात मोठं औषध आहे. आणि सगळ्यात मोठं औषध कुठे, आपल्या मुखामध्ये लाळीच्या रूपाने आहे. या औषधाची ज्याला किंमत आहे तो भाग्यवान आहे. याची किंमत कोणाला नाही, तंबाखू खाणाऱ्याला, गुटखा खाणाऱ्यांना, कारण ते थुंकून टाकतात ना, म्हणून त्यांना ती किंमत नाही. ते लाळ आपल्या शरीरामध्ये स्वतःला पचली पाहिजे. तर ते मुखामध्ये त्या काही ग्रंथी आहे, ग्रंथी, नाड्या म्हणण्यापेक्षा ग्रंथी, त्या ग्रंथी सारख्या लाळीची निर्मिती करत असतात. आता मुखामध्ये जर हे काम होतं तर वरती अमृतसुद्धा आहे, तर ते अमृत मिळतं. आता ते कुठं मिळतं, ते आपली पडजी वगैरे आहे की नाही, आता त्याचे बरेच प्रकार आहे. आता इतकं सगळे सांगायचे म्हणले का, तर योगाचाच क्लास घ्यावा लागेल आपल्याला आता. ते योगी पुरुषाला ते मिळतं अमृत प्राशन करायला. तव वरिले कडवणे ढाळे चंद्रामृताचे तळे, वरती असणारं चंद्रामृताचं जे तळ आहे, ढाळे म्हणजे हळूच, ते काय होतं, त्याला धक्का लागतो आणि ते थोडंसं कान वडतं, म्हणजे थोडंसं कान तिरकं होतं. तर तो कान वडोनी मिळे शक्तिमुखी, शक्ती म्हणजे कुंडली नावाची शक्ती, आणि त्या शक्तीच्या मुखामध्ये ते 17वी जीवनकळेचं जे काही अमृत आहे, ते अमृत तिच्या मुखामध्ये ते एका अंगाने थोडंसं कलंडतं, आणि कलंडलं एका अंगाने की ते एका अंगाने थोडंसं एखादे 2 थेंब त्या अमृताचे तिच्या मुखामध्ये मिळतात. मग आता तिचा मार्ग सरळ आहे, वरच्या भागामध्ये अमृत मिळालं, मध्यंतरी कुठंही शरीराची रचना
कोणत्याही प्रकारे वाकड्या स्वरूपाची नाही, सरळ आहे, सरळ. आणि शक्तीचा तो प्रवास सरळ असल्यामुळे वरच्या भागामध्ये जे अमृत मिळालं तो ओघ सरळ तिच्या मुखातून मूलाधार चक्रापर्यंत येतो, सरळ एकदम. बघा, तवक वरिले कडोने ढाळे, चंद्रामृताचे तळे, कान वडोनी मिळे शक्ती मुखी, तेने नाळके रस भरे. नाळके म्हणजे त्या कुंडलिनीच्या तोंडात तो रस पडला ना अमृताचा, तर आता ती कुंडलिनी म्हणजे एक प्रकारची नळी आहे, कारण ती सरळ आहे. आणि तिच्या मुखामध्ये मिळाल्यामुळे ते मूलाधार चक्रापर्यंत तो ओघ येतो. तिने नाळके रस भरे. नाळके म्हणजे त्या नळीने तो रस भरला जातो. तो सर्वांगा माझी संचरे. ते आपण ऊसाला पाणी देतो ना, तर ते ऊसाला जर सरळ दांडाने पाणी दिलं तर त्या दांडाच्या दोन्ही भागाला जे काही ऊस लावलेला आहे त्याला तो पाणी प्रवाहाने मिळतं बघा. ते पण ते मध्यंतरी सरळ असावं लागतं, नाही तर मग पाणी एकाच ठिकाणी थांबतं. तसं आता ही सुषुम्नीच्या मुखात मिळालं की तो रस सर्वांगा माझे संचरे. तो सर्वांगामध्ये तो अमृत जे आहे चंद्रामृत सर्वांगामध्ये संचरतं. परिणाम जे थिसा ते तमोरे प्राणपवने. जो प्राणपवन म्हणजे प्राणवायू जेथल्या तिथे मुरून जातो. तातलिये मुशे मेन निघोने जाय जैसे, मग कोंदली राहे रसे ओतलेनी, तैसे पिंडाचेनी आकारे. ते कळाची कावतरे वरी त्वचेचेनी पदरे पांगुरली असे. या दोन ओव्यांचे एकत्र विचार आहे. आता योगी पुरुषाच्या सर्वांगामध्ये ते अमृताचा पुरवठा होऊ लागला ना, तर त्या अमृताचा पुरवठा झाल्यानंतर त्याचं शरीर कसं राहतं याकरिता ज्ञानोबा एक उदाहरण देतात. अलंकार तयार करण्यासाठी मूस घ्यावी लागते. ते आता गुढीपाडव्याला बघा त्या गाठी असतात साखरेच्या, तर त्यालासुद्धा मूसच लागते. त्या मुशीमध्ये धागा टाकायचा आणि मग साखरेचा पाक ओतला की ते आत जेवढा गाठीचा आकार असेल तो तयार होतो. किंवा एखादं शस्त्र तयार करायचं असेल किंवा देवाच्या मूर्त्या तयार करतात, तर त्याच्या आतमध्ये ती जो आकार असतो त्याला मूस म्हणतात. किंवा अलंकार तयार करायचा असेल तर पण मुशीमध्ये आणि धातूचा जो काही रस तयार केला तो एकमेकाला चिटकू नये, मग त्याकरता त्या मुशीच्या आतमध्ये मेन लावावं लागतं. किंवा दुसरं उदाहरण आपल्या हल्लीच्या काळातलं स्लॅब टाकतात की नाही, तर खाली लोखंडाच्या त्या प्लेट्स टाकतात, तर त्याच्यावरती अगोदर ते वंगण लावतात का, सिमेंट त्याला चिटकू नये म्हणून. तरी काही काही माणसं लयच अनुभवी असतात, अख्खं नवीन घर तयार होतं पण प्लेट मात्र निघत नाही. काय अभ्यास असेल, सोडून द्या विषय. म्हणजे चिकटलं नाही पाहिजे त्याला ते. तर जे मूस असते अलंकाराची, ज्ञानोबा म्हणतात ते मूस तापल्यानंतर घडतं काय, तातलीये मुशी. तापलेली जी मूस असते त्याच्यामध्ये आपण धातूचा रस ओतला की मेन निघोनी जाय जैसे, त्यातलं चिकट मेन जे आहे ते निघून जातं उष्णतेमुळे. मग काय होतं, कोंदली राहे रसे ओतलेनी. जो काही धातूचा रस आपण त्याच्यामध्ये ओतलेला आहे त्या ओतलेल्या रसाने ती मूस कोंदली राहे, गच्च भरून राहते. आता त्या मुशीमध्ये काय आहे, आतून जो आकार दिला त्या आकाराचा फक्त पदार्थ आहे, अलंकार आहे. मुशीचं वरचं कवच जर काढलं आपण, मेन निघून गेल्यामुळे ते कवर काही चिटकत नाही, त्या वरचं आवरण त्याला धरत नाही. फक्त त्या रसाच्या आकाराने फक्त ती गच्च भरलेली जी काही मूस आहे आतून तशी राहते. हे झालं उदाहरण. तैसे पिंडाचेने आकारे. ज्ञानोबा म्हणतात पिंड म्हणजे शरीर. या शरीराच्या आकाराने ते काळाची का अवतरे. काळा म्हणजे कांती. या योगी पुरुषाचं तेज कांती जणू काही या पिंडाच्या आकाराने, जसं मुशीच्या आतल्या आकाराने तो रस कोंदून गच्च भरलेला राहतो, तसं योगी पुरुषाच्या शरीराच्या आकाराने ते कांती किंवा तेज जणू काही अवताराला येतं की काय ते भरून राहतं. तैसे पिंडाचेने आकारे ते काळाचे का अवतरे. वरी त्वचेचेनी पदरे पांगुरली असे. त्वचेचा पदर आहे म्हणजे पडदा आहे, आणि त्वचेच्या पडद्याने जणू काही पांघरून घातलेली
कांती म्हणजे कळा अवतरित झालेली आहे की काय असं वाटतं. आणि त्याचं जे तेज आहे आता त्या तेजाला कोणीही आवरू शकत नाही, कारण त्याला आतून अमृताचा लाभ झालेला आहे. आणि ज्याला हा अमृताचा लाभ होतो त्याचं असणारं तेज कसं वाढतं किंवा त्या तेजाला कोणी आवरून कसं घेऊ शकत नाही याचा विचार येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.